दोस्त होतो एसी. मम्मीने घराच्या बाहेर काढल्यावर बिंदास आमच्या घरात घुसते जसं की तिचंच घर आहे. बाय द वे बोर झाली की मी सुद्धा तिला शोधते. आज कुछ नया ट्राय किया जाए असे विचार करून मी गुलाबजामुन बनवायला सुरू केलं. खरं सांगायचं म्हटलं ना, मला खरंच जेवण बनवता येत नाही. माझं जेवण जो 2 दिवसाचा भुका असेल तोच माझं जेवण आवडीने खाऊ शकतं असं मला वाटतं. पण तरी मी कोणत्या पॉझिटिव्हिटीने रोज चांगलं जेवण बनवायचा विचार करते. मला वाटतं ती पॉझिटिव्हिटी माझी मम्मी आहे, जी माझ्याकडून हे काम जबरदस्ती करून घेते. आता तुम्हीच बघा, मी गुलाबजामुन बनवण्याची प्रोसेस चालू केली होती, पण माझ्याकडनं ते गोल गोल राऊंड बनतच नव्हते. म्हणून मी केक बनवायची सुरुवात केली आणि मम्मीला रिझन दिलं, ऑइली पेक्षा बेकिंग केलेली वस्तू जास्त चांगली असते शरीरासाठी. मम्मी म्हणते वडापाव खाताना पण हा विचार करत जा. समजत नाही मम्मीने रोस्टिंगचे क्लासेस कुठून केले. बघा या माकडाला, हा तोच आहे ज्याने मला चटपट्या वस्तू खायची सवय लावली. याने कोणती चटपटी वस्तू घेतली आणि मला देणार नाही असं कधी होणारच नाही. म्हणून हा केक स्पेशल त्याच्यासाठी. कारण माझी प्रत्येक वस्तू बनवलेली याला आवडते, मग ती चांगली असो या नसो. पण हा मन भरून खाऊन माझं मन जिंकून घेतो. बाय, टेक केअर मंडळी.